एखादा म्हणून हे सगळं पण एरशेपोटी फिरायला जातो त्याला बर्निंग वॉक असं म्हणतात. आणि नवराने बायको सगळे नियमितपणे फिरत नवरा दुसऱ्या महिलेकडे वाकून वाकून वळून वळून चोरून चोरून पण मग सरळ फिरायला जातो त्याला मात्र टर्निंग वॉक असं म्हणतात. भाई और बहनों, तो आइए आपके सामने अमिताभ सारखा आवाज असेल तर आज 85 वर्ष अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती म्हणजे शाहरुख खानला पण जमत नाही ती ॲक्शन अमिताभ बच्चनने अजून टिकून ठेवलेली आहे. म्हणून आवाजाला धार पाहिजे ते म्हणजे पहाटे उठला पाहिजे. चहा नाही कॉफी नाही पान नाही. मंगेशकर कुटुंब मोठं, बाळासाहेब मोठे, नाना पाटेकर मोठे, अब्दुल कलाम साहेब मोठे, सगळ्यांना नका दाखवताना मला काही डेअरिंग बिरिंग करायची जरूर नाही. लांबचा कुत्रा दादा कोणते खाली आलेत. राहिला असं नाही करायचं जायचं म्हटलं जायला निवडू फुले खाली आला. काय माणसं इतकं काय तुम्ही काय असेल तर सकाळी बोलायचं अजिबात वेळ नाही. मंडळी, आज मी आपल्याला अशा व्यक्तीला भेटवणार आहे ना की त्या व्यक्तीला अगदी राजकीय नेते, सिने जगतातील लोकही जवळून ओळखतात. या व्यक्तीला भेटण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. आणि अशी महान व्यक्ती मी नुकतीच जेव्हा राजापूर तालुक्यातील दूतपापेश्वर या मंदिरात गेले होते त्यावेळेला भेटली. जगभरात प्रसिद्ध आहे ही व्यक्ती. तर ती व्यक्ती कोण आहे जाणून घ्यायचे आपल्याला, तर मग आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. मंडळी, चॅनल मध्ये नवीन असल्यास चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला आपण अशा महान व्यक्ती सोबत आज गप्पा मारूया अगदी पोटभर. तर बघा, मला माहिती नव्हतं. आता आम्ही आज आलो तरी मी म्हणत होते आता पावसाळा नाहीये, पण आले तर इथे एक महान व्यक्ती आपल्याला भेटायला मिळाल्या. म्हणजे असं मी आता विचार पण केला नव्हता की अशा महान व्यक्तीशी आपली भेट होईल. तर तुम्ही पाहू शकता. मला वाटलं, म्हणजे मी असं इमॅजिन पण नाही केलं. मला वाटलं त्यांच्या काही हातात आहे. तर तुम्ही पाहू शकता 35 वर्ष त्यांनी ती नखं कापलेली नाही आहेत आणि बघा कशी सांभाळून ठेवली. आणि ती सुद्धा नखं एकदम मजबूत अशी आहेत. आता बघा ना, आपली थोडीशी नखं वाढली की कशी लगेच तुटतात की नाही, की त्याच्यामध्ये काही त्राणच नसतो आपल्या नखामध्ये. मग मी अशी कल्पना केली की ही नखं 35 वर्ष कशी काय एवढी टिकून आहेत, म्हणजे काहीतरी महात्म्य आहे यांच्यामध्ये. तर थोडंसं आपण बोलूया या गुरुजींसोबत. माझं नाव वसंत गणेश ठाकूर असून मी रायगड जिल्ह्यातील कर्जत या गावचा रहिवासी आहे. शालेय शिक्षण संपल्यानंतर मुंबईमध्ये आलो. मुंबई पैशाची खाणी, पुण्याला ज्ञान आहे, खेडेगावात माणूस की मी लहानपणापासून ओळखून होतो. माझे वडील काळबादी मंदिरचे पुजारी असल्याकारणे साहजिकच तिच्या बाजूलाच खोली, आणि मी खोलीत राहून बोरिवली ते कल्याणपर्यंत सगळं पायाने प्रवास केला. मुंबईमध्ये सगळे लोक येतात हे मला माहिती आहे. मी मुंबईमध्ये सगळं कार्यक्रम बघितले. गणपती, नवरात्र, अगदी सगळं, गणेश गल्ली बिल्ली सगळं, देवाचा आशीर्वाद घेतला आमचं. आणि लहानपणापासून देवाची भक्ती, साईबाबांची, स्वामी समर्थ, आणि असं करत करत मग मी मुंबईमध्ये सगळं बघितलं. आता मी मागे का, मग मी चित्रकार नकलाकार हळूहळू झालो पोटासाठी. आणि मी एक गंमत म्हणून सहज नखं वाढवायला सुरुवात केली. तर सुरुवातीला माझी नखं तुटायला लागली. म्हटलं हे काय तुटत होती, पण हे तुटणारच. एक अर्धा एक इंच एक झाल्यानंतर पाण्यामध्ये मऊपणा येतो आणि तुटतात. हा, पण मी 3-4 इंच वाढल्यानंतर माझी थोडीशी वाढायला लागल्यानंतर मुंबईमध्ये पहिलंच तर याकूब सईद होते. त्यांनी माझी पहिली मुलाखत घेतली मुलखाळलेल्या माणसं म्हणून. तेव्हा एवढी 2-3 इंच नखं होती. मला काय बोलता पण येत नव्हतं. आता माझा जवळजवळ 4 फूट अंगठा आणि सगळी मिळून 19 फूट. आता तिला जड म्हणजे 5 किलो वजन, 7 लाख रुपये खर्च केला. इंजेक्शन, औषध, मॉलिश, साफसफाई, बी कंपनीच्या गोळ्या, चहा नाही, कॉफी नाही, पान नाही, तंबाखू नाही, 3 तासाजवळ झोपायचं नाही. एवढं करून सुद्धा ही नखं मुंबईमध्ये लोकलमध्ये हात घालून मी कर्जत मुंबई अपडाऊन करायचो. पण ज्यावेळेला मी त्यावेळेला 30 वर्षांनी बाळासाहेबांच्या समोर मी नखं दाखवली मातोश्रीमध्ये, त्या बाळासाहेब इंग्रजीचं काढत होते. आणि नंतर माझी नखं मी त्याला 3 इंच नखं असं दाखवली. त्या बाळासाहेब आता 4 फूट माझा अंगठा, 5 किलो वजनाची नखं सगळी मिळून 19
आता या हाताने तुम्ही काही काम नाही करू शकत. सगळी कामं करतो, चहा कॉफी का मी पित नाही. तसंच माझी सुई उचलली मी, हा, मुलाला उचललं. हा. रस्त्यामध्ये काय चालताना गर्दी इतकी लोकलमध्ये आणि लालबागला आणि कुठेही, तर तिथे तुमचे नखे आहेत म्हणून कोण तुम्हाला विचारत नाही. सॉरी म्हटलं की सगळे गुन्हे माफ. मग अशा याच्यात लहान मुलाला जशी आई पकडते तशी 5 मुलं मी लोकलमध्ये डब्यात घालून अमुक दमुक करून दादरला उतर, कल्याणला उतर, अंबरनाथला उतर. माझा कार्यक्रम झाला की पुन्हा ती गाडीच पकडून मग लोकलची, मग खोपोलीच गाडी मिळाली, मरणाची गर्दी, असं कोणी जागा देत नाही. पण हे सांभाळायचं लहान मुलं आई जशी जपते तशी. आणि मग हे तुम्ही असे जेवता, मी असं जेवायला घेतलं. मग बाळासाहेब माझं कौतुक केलं पहिलं, विश्वास ठेवा नेता नखांशी गाठ, सामना मार्मिकमध्ये. मग मला ताकद आली. मग नंतर मग चर्चगेटच्या समोर व्हाईट हाऊस बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये गावस्कर मला भेटला. तो पण जागतिक कीर्तीचा. तर गावस्कर 3 इंच नका असताना, सुनील गावस्कर 3 इंच नका असताना 30 वर्षापूर्वी माझी तारीफ केली. बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन मी तुमच्याकडे आलोय म्हटल्यानंतर तो बोला वा. सगळे माझे अगदी विवेन रिचर्ड पासूनच्या खांद्यावर टाकलेला आहे माझा. कारण मुंबई पैशाची कारण तसं कारभारीपासून मला चर्चगेट आधी जवळ, तिथून मला वानखेडे स्टेडियम जवळ, तिथून मला ब्लेबॉन स्टेडियम जवळ, तिथून मला मंत्रालय सचिवालय जवळ. आणि डेअरिंग असल्यामुळे आणि मी हाफ पॅन्ट घालून सगळे मॅच बीच बघायला जायचो. अगदी विवेन रिचर्डच्या खांद्यावर टाकण्यापर्यंत चान्स मिळाला. आणि मेन गोष्ट म्हणजे एक हाऊस म्हणून मी नखं वाढवली. पैसा मला मिळत नाही, मला सांगा, ही नखं कायम बांधलेली? कायम बांधलं नाही. मी माझ्या याला ज्यावेळेला व्यायाम करतो, हे करतो, साफसफाई करतो, त्यावेळेला ती मला माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी काढायला लागतात. पण इतर वेळेला त्रास देतात. आणि मग रोज बघितलं की किंमत त्याची नसते. आणि मग नंतर हळूहळू ऑर्केस्ट्रात गेलो मी. तिथे तसंच मला जॉनी लिव्हरने चान्स दिला हसी का खजानामध्ये. भाई और बहनों, तो आइए आपके सामने. अमिताभ सारखा आवाज असेल तर आज 85 वर्ष अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती म्हणजे शाहरुख खानला पण जमत नाही. ती ॲक्शन अमिताभ बच्चनने अजून टिकून ठेवलेली आहे. म्हणून आवाजाला धार पाहिजे. ते म्हणजे पहाटे उठला पाहिजे, चहा नाही, कॉफी नाही, पान नाही. मंगेशकर कुटुंब मोठं, बाळासाहेब मोठे, नाना पाटेकर मोठे, अब्दुल कलाम साहेब मोठे, सगळ्यांना नका दाखवताना मला काही डेअरिंग बिरिंग करायची जरूर नाही. हे माझं आईचं गाव धोपेश्वर, वडिलांचं गाव नाणार 10 मैलावर रिफायनी होणार होती ते. आणि हे आई वडिलांचं गाव. आणि वडील नोकरीनिमित्त मुंबईला गेले. नंतर मग तिथून आम्ही जन्माला आलो, ते कर्जतमध्ये जन्माला आलो. आणि नंतर मग जसं जसं मला समजायला लागलं तसं तसं म्हटलं आपण नोकरी करायची नाही, लग्न करायचं नाही, आपण एक स्वतंत्र जगायचं. आणि स्वतंत्र जगितल्यानंतर मला आता नाव झालं, पैसा नसला तरी सुद्धा मी माणसं जोडली. मला माणसं जोडायला खूप आवडतात. माणसाला हसवा. 60 होऊन गेलं. आता माझं तुम्हाला एकच सांगतो, हसवणं मला आवडतं. दाखवतो सगळं. तुम्ही फक्त इथं बसा. आता दत्तगुरु भस्म लावाला, संध्याकाळी करायला संध्या, माहुरीला शयन, गाणगापूरला ध्यान, असं हे दत्तगुरूंचं आहे. श्रीदेव दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तिघांचा अवतार आहे. डॉक्टरनी न सांगता तो सकाळी स्वतःच्या मनाने शुद्ध वातावरण नियमितपणे फिरायला जातो, त्याला मॉर्निंग वॉक असं म्हणतात. डॉक्टरनी सांगितल्यानंतर ते नियमितपणे रोज सकाळी फिरायला जातो, त्याला वॉर्निंग वॉक असं म्हणतात. नवऱ्याने बायको सकाळी नियमितपणे फिरायला जातात, त्याला डार्लिंग वॉक असं म्हणतात. एखादा म्हणून हे सगळं पण एशियापोटी फिरायला जातो, त्याला बर्निंग वॉक असं म्हणतात. आणि नवऱ्याने बायको सकाळी नियमितपने फिरत, नवरा दुसऱ्या महिलेकडे वाकून वळून चोरून पण मग सरळ फिरायला जातो, त्याला मात्र टर्निंग वॉक असं म्हणतात. अचानक येतो तो अतिथी, सांगून येतो तो पाहुणा, आणि तो येतो महिनाभर राहतो आणि आपल्या दिवसाचं नावच काढत नाहीये. तो असतो बायकोचा भाऊ मेवणा. कोकिळ हा नर गातो सिटीवर. बघा आता कसा कसा बघा आता मी आवाज काढतो कोकिळ. कुत्र्याचा आवाज सिनेमात कसा काढतो पहा मी. कुत्री, लांबचा कुत्रा. दादा कोणते खाली आलेत. राहिला असं नाही करायचं म्हटलं. धुळू फुले खाली आला. काय माणसं तो काय तुम्ही काय असेल तर सकाळी बोलायचं, अजिबात वेळ नाही मला.
चाय नहीं कॉफी नहीं पान नहीं तंबाकू बीड़ी सिगरेट नहीं आता। बोला। एक कॉलेज की लड़की थी, बीमार कभी नहीं पड़ती थी। सीमा उसका नाम था, डिस्को डांस करती थी, इमामी के हमेशा लगाती थी, FIBA में पढ़ती थी, जीतू से प्यार करती थी, HM डिग्री हमेशा हाथ में पहनती थी, आई लव यू हमेशा कहती थी, JK उसका पिता का नाम था, केरल में उसका भाई रहता था, LLB में पढ़ता था, एम्ब्रॉयडरी सीखना चाहती थी, NT रामाराव को जानती थी, ओम पुरी को भी पहचानती थी, पीने के लिए हमेशा थम्सअप मांगती थी क्योंकि ठंडा पीने की उनकी हमेशा आदत थी। और उनके अंकल काम करते थे। एस हमेशा कहती थी। टीना उनकी सहेली थी, यूनियन बनाना चाहती थी, ये हमेशा पास रखती थी। W एक्स 510 नंबर की उनके पास गाड़ी थी। एक्समस को कॉलेज नहीं जाती थी, वाई सिल्क साड़ी पहनती थी। जेड का मतलब JP ऑफिस में उनकी माँ नौकरी करती थी। आता घ्या बसा, तुम्हाला आशीर्वाद देतो एक ब्राह्मणाचा आणि ब्रह्मचारी। आणि नेहमी पहाटे 5 वाजता उठणारा, त्याच वेळेला तुम्हाला 2 मांजरं भांडताना दिसतील। मांजरं ही नेहमी चांगली असतात, मांडीवर बसली ना की शांत असतात, पण ज्यावेळेला तिच्या समोर दुश्मन आला की ती आपला असं करते। मग लहान मुलं नेहमी चांगली असतात, घरात मुलं बागेत फुलं पाहिजेत। लहान मुलं रडतायत पहाटे, आई म्हणते थांब आता बाबा आले की तुला उचलते, ललू नको ले बाबा किती। भारत माता की वंदे। वसंत गणेश ठाकूर, मुक्काम टोपेश्वर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, पिनकोड नंबर 416700। नकलाकार, नकसमाल चित्रकार, गेली 35 वर्ष नका कापणारा अवलिया हा दत्त मंदिरच्या देवळात आपल्याला भेटला। म्हणून नेहमी आनंद राहा, आनंदी घ्या, देवळात दर्शन घ्या। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्तगुरूंचे नामस्मरा, परमेश्वरा जगी करा, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय माझे अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त 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 दत्त। श्री स्वामी समर्थ। ओम श्री लक्ष्मीपतीनाथाय नमः। श्री वासुदेव टेंबेसाई महाराज की जय। तर मंडळी, हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।